स्नेहिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे 1,80,000 विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांकरिता अत्यंत महत्वाचं आणि गुड न्यूज आणि अपडेट जी माहिती आहे ती अपडेट माहिती आपल्या समोर सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की 10 ते 11 तारखेला एक शासन निर्णय आलेला होता आणि हा जो शासन निर्णय होता हा कोर्टाच्या अधीन राहून शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेला हा पेसा भरतीच्या संदर्भातील हा शासन निर्णय होता. कारण गेले 2 ते 3 वर्ष किंवा 4 वर्ष पेसा भरतीतील जे काही विद्यार्थी होते त्यांच्यावरती अन्याय करण्यात आलेला होता. त्यांना न्याय म्हणून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून पुन्हा एक परिपत्रक आज मात्र शालेय क्रीडा व शिक्षण विभागाच्या माध्यमातून हा एक परिपत्रक आलेला आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून आजचं अपडेट नेमकं काय असणार आहे आणि जे पेसा क्षेत्रातील जे काही 13 जिल्हे आहेत महाराष्ट्रातील, या 13 जिल्ह्यातील कोणत्या विद्यार्थ्यांना याची संधी मिळणार आहे, खुल्या प्रवर्गातील कोणत्या विद्यार्थ्यांना याची संधी मिळणार आहे, पहिल्यांदा मानधन तत्वावरती जे विद्यार्थी काम करतात त्यांना संधी मिळणार आहे का, किंवा जे टेटच्या भरतीतून जे काही विद्यार्थी येणार आहेत त्यांना संधी मिळणार आहे का, अशा विविध प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतंही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी देत असतो. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या जे काही लिंक्स आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा, त्यावर सुद्धा आपल्याला आपला व्हिडिओ कायमस्वरूपी मिळत असेल. फेसबुकला तुम्ही अजून फॉलो केलं नसेल तर फेसबुकला सुद्धा आपला व्हिडिओ आपल्याला अपलोड केलेलं मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, एक शासन निर्णय जो आलेला होता, या शासन निर्णयातून 13 जिल्हे जे आहेत त्या 13 जिल्ह्यामध्ये जे पेसा क्षेत्र आहे, जे काही 1996चा जो ऍक्ट आहे त्या माध्यमातून काही जी गावं आहेत ती गावं आदिवासी बहुल आदिवासी क्षेत्र अधिक्षेत्रित करण्यात आलेली होती. या माध्यमातील जे काही शिक्षक जे काही विद्यार्थी असतील या विद्यार्थ्यांना 100% त्या ठिकाणी संधी मिळावं, जे विद्यार्थी शिकलेले आहेत त्यांना संधी मिळावं या उद्देशानं पेशा क्षेत्रातील जे काही नोकरी भरती होत असते त्या नोकरी भरतीमध्ये या विद्यार्थ्यांचा फायदा होत असतो आणि विद्यार्थ्यांना नोकरी त्या ठिकाणी दिली जात असते, स्थानिक विद्यार्थ्यांना संधी मिळत असते. मग हे 13 जे जिल्हे आहेत, हे 13 जिल्हे कोणते आहेत तर 13 जिल्हे महत्वाचं आहे की काही युट्यूब चॅनलला मात्र चंद्रपूर जिल्हा त्या ठिकाणी दिसत नाही. त्यांना मी सांगू इच्छितो की या शासन निर्णयाच्या आज निघलेल्या परिपत्रकातील माहिती, आपण जी माहिती खरी आहे ती माहिती द्यावं. कारण चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना असं वाटायला नको की माझा चंद्रपूर जिल्हा हा पेसा क्षेत्रात नाही. जे पेसा क्षेत्रातील जी गावं आहेत त्या विद्यार्थ्यांना असं वाटायला नको की माझा जिल्हा त्यात नाही, म्हणजे माझ्यावरती पुन्हा अन्याय झालेला आहे. बघा, तर हे जिल्हे कोणते आहेत तर हे जिल्हे आहेत जिल्हा परिषद ठाणे आहे, पालघर आहे, धुळे आहे, नाशिक आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे, अहिल्यानगर आहे, पुणे आहे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली. चंद्रपूर आणि गडचिरोली ही दोन्ही जिल्हे सुद्धा आहेत. त्यामुळं अशी 13 जिल्हे जे आहेत त्या 13ही जिल्ह्यांना पेसा क्षेत्रातील म्हणजे या क्षेत्र लागू आहेत आणि या माध्यमातून जे विद्यार्थी 50% ज्या ठिकाणी जो 11 तारखेला जी.आर. आला होता त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की यात संधी कोणाला मिळणार आहे, जे काही सरळ सेविक जे 17 संवर्ग आहे या 17 संवर्गातला शिक्षक भरती हा संवर्गाच्या दृष्टीने आपण विचार करत आहोत. तर यामध्ये कोणाला संधी मिळणार आहे की जे ज्या गावामध्ये 50% पेक्षा जास्त आदिवासी संख्या आहे, लोकसंख्या आहे, अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 50% संधी मिळणार आहे. ज्या गावची लोकसंख्या 25 ते 50% आहे त्या ठिकाणी सुद्धा तीच संधी पोरांना मिळणार आहे, विद्यार्थ्यांना मिळणार आहे, उमेदवारांना मिळणार आहे की 50%. आणि ज्या ठिकाणी 25 पेक्षा कमी संख्या आहे अशा ठिकाणी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. मग खुले प्रवर्ग म्हणजे नेमकं कोणते? खुले प्रवर्ग म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले खुले प्रवर्ग का, त्या जिल्ह्यातले खुले प्रवर्ग का, की त्या गावातले खुले प्रवर्ग, याचा मात्र स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही. आपण वारंवार शासन निर्णय वाचल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी रितसर माहिती आपल्याला समजेल की विद्यार्थी मित्रांनो, हा खुला प्रवर्ग त्या गावातीलच त्या पेसा क्षेत्रातीलच विद्यार्थ्यांना ती संधी असायला पाहिजे असा त्याचा उल्लेख होतो. आपल्याला जर शिक्षण विभागाच्या माध्यमातून जर काही माहिती मिळाली तर नक्की अपडेट सांगा, ग्रुपला शेअर करा की सर असं नाही असं आहे म्हणून. कारण आपण सल्ला सुद्धा देऊ शकता, कारण शेवटी मी सुद्धा माणूस आहे. मी माझ्या पद्धतीने की शिक्षण विभागातली जी काही व्यक्ती आहे त्याच्या माध्यमातून जी माहिती काढलेली आहे त्यांचा उल्लेख असा होतो, असा त्यांचा अर्थ आहे. जर त्या ठिकाणातून जर त्या गावातीलही खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी मिळालेला नाही तर मग त्या जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी संबंध जोडला जाणार आहे. कारण पेसा क्षेत्रातील असो की कोणत्याही क्षेत्रातील असो, नोकरी ही ज्या वेळेला त्या ठिकाणी त्या क्षेत्रातील विद्यार्थी त्या ठिकाणी मिळत नाही तर ज्या जागा आहेत त्या कन्वर्ट केल्या जातात खुल्या प्रवर्गासाठी. त्यामुळे ही जी संधी आहे ही खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे
आणि TR जे काही आता टेट दिलेले जे विद्यार्थी आहे 26 त्या विद्यार्थ्यांना मात्र ही ठिकाणी ही संधी मिळणार आहे. मग आता सर्वात पहिले संधी कोणाला मिळणार आहे? पवित्र हा जो पत्र आलेला आहे, आजचा जो पत्र आहे, या पत्रामध्ये काय दिलेलं आहे बघा. माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे, माननीय सर्वोच्च न्यायालय पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात याचिकावरती दिनांक 6/10/2025 दिनांक 17/11/2025 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीबाबत असा हा निर्णय आहे. 17 संवर्गातील एक पदभरती म्हणजे कोणती? आपली शिक्षक संवर्गातील पदभरती. या माध्यमातून जे काही दिलेलं आहे त्यांनी त्यात दुसरा नंबरचा मुद्दा आपण वाचू, जो महत्वाचा मुद्दा आहे. सदर शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील या विभागाशी संबंधित पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण संवर्गाच्या पदभरती संदर्भात पुढील कारवाई करण्याबाबत सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून तात्काळ सूचित करावी. बघा, पुणे आयुक्ताच्या माध्यमातून यावर तात्काळ भरतीच्या संदर्भातील त्यांना पत्र काढायचं आहे असं त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. मग ही जी भरती आहे, ही भरती सर्वात पहिलं कोणाला संधी मिळणार आहे? तर सर्वोच्च न्यायालयाचा जर आपण विचार केला किंवा त्या माध्यमातून जी काही भरती त्यांनी सांगितलेली होती त्यात नुकसान कोणाचं झालं? ज्या विद्यार्थ्यांना यांनी जॉईनिंग दिली नव्हती अशा विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. जे मानधन तत्वावरती काम करत आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र सर्वात आधी संधी मिळणार आहे. जे मानधन तत्वावरती काम करणार आहेत तशा विद्यार्थ्यांना आधी संधी मिळणार आहे. त्यानंतर जे काही टेट परीक्षा 2026 दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांना, 2025 दिली आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र दुसऱ्या टप्प्यात त्याची संधी मिळणार आहे. हे सुद्धा विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचे आहे. आपण शिक्षण विभागाला जाऊन विचारू शकता, त्यातून माहिती काढू शकता. ज्यातून माहिती चांगली मिळाली तर नक्की अपडेट करा, आपण आपल्या ग्रुपला शेअर करा. जर आपण कोणी पुण्यात असाल आणि त्या पुण्यातून आपल्याला जर माहिती मिळाली तर नक्कीच चांगली गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु यामध्ये टेट भरतीच्या जी काही आता 2025 ची काही भरती होणार आहे, आपली शिक्षक भरती, यात सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फायदा होणार आहे. त्या गावातील विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे, पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. मग आता हे पेसा क्षेत्र नेमकं काय, कसं समजलं जातं? तर लक्षात घ्या विद्यार्थी, जो जिल्हा पेसा क्षेत्रात घोषित करण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील गावांची यादी तिथे गावं त्या पेसा क्षेत्रामध्ये आलेले होते, त्या गाव पेसा क्षेत्रामध्ये आले त्याच गावातील तो विद्यार्थी हवा किंवा त्या क्षेत्रातील विद्यार्थी हवा असा याचा अर्थ होतो. जर तुमचं गाव जर त्या क्षेत्रात असेल आणि तो जर ट्रायबल विद्यार्थी असेल तर नक्कीच त्याला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सेकंड चान्स त्या ठिकाणी मिळणार आहे. जर 50% पेक्षा जास्त विद्यार्थी लोकसंख्या असेल तर त्या गावात त्याच विद्यार्थ्यांना संधी मिळेल. कमी जर असेल 25% पेक्षा तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. अशा पद्धतीनं हा जो परिपत्रक आहे, हा परिपत्रक 20 तारखेमध्ये आलेला आहे. म्हणजे आजच तो परिपत्रक आलेला आहे आणि आपल्या सर्वांकरिता तो माहीत झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून सर्वांसाठी गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे की या भरतीमध्ये सुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जागा वाढणार आहे. आता त्या नेमक्या किती वाढणार हे आपल्याला जाहिरात आल्यानंतरच विद्यार्थी मित्रांनो समजणार आहे. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.